वळूयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापुरातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर पुन्हा एकदा वादात आलेत। त्यांच्यावर आता टक्केवारीचा आरोप होतोय। त्याच संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा विरोधकांनी पोस्ट केलाय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। आपलं काय ठरलं होतं? व्हिडिओत दिसणारे हे कोल्हापुरातील शिंदेंचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आहेत। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। तुम्ही त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 द्या। या व्हिडिओत कोणत्या तरी कामावरून टक्केवारीचा विषय सुरू असल्याचं दिसतंय। व्हिडिओनुसार आमदार कंत्राटदाराला विचारतात की विषय काय ठरला होता। 60% झाले। अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। तुम्ही त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 त्यावर कंत्राटदार सांगतो की तुमच्यातर्फे 2 लोकांनी तुमचे 5% आणि त्यांचे प्रत्येकी 1 असे 7% सांगितले होते। ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी हा व्हिडिओ दाखवत शिंदेंचे आमदार क्षीरसागर टक्केवारी ठरवत असल्याचा आरोप केला। मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हां, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका नाही कशा करता द्यायचं आपलं होतं? ऐका ना तुम्हाला भेटायला आलो तेव्हा काय सांगितलं होतं? ऐका 1 मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही एक, आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी। एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% झाले। विचारला का? अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत साहेब। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा। आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब। त्यावेळी त्यावर आम्हाला साधलं तर म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता येते मी बघतो, पण असं नाही सांगणार जे ठरलंय ते नाही साहेब। मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर। तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग। ओके साहेब, सॉरी हां साहेब। नाही ठीक आहे, नाही माझे बघा, राग मानू नका साहेब। रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब। तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या। व्यवहार आहे असं, मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात। कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब। असं नाही ते कसं आहे माहिती आहे काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते। अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब। तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच साहेब, मी साधा माणूस आहे। असा विषय नाही साहेब, आमदार साधा। आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे। माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे आत गेले आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही। तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा। नको साहेब, मला खरंच तुम्ही मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत। ठीक आहे, मी त्याची व्यवस्था लावा, बोलवून घेतो मी। ओके। राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येताना मला बघायला, प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे। जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांची आमदारकी पद रद्द झाली, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा, आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे न्यास। दरम्यान हा जुना विषय असून आरोप चुकीचे आहेत, यावर आता पुन्हा बोलण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शिंदेंचे आमदार क्षीरसागर यांनी दिली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।